श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमाच्या क्रीडारंग या सदरात मी रेडिओ मित्र संकेत संजय चक्रदेव आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत रत्नागिरी तालुका तायक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष आणि स्वयंसिद्धाचे मास्टर ट्रेनर श्री राम व्यंकटराव कर्रा. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार सर, मला सांगा, तायक्वांदो हा मुळात कुठचा खेळ आहे आणि आपल्याकडे हा खेळ कसा आला? तायक्वांडो हा मुळातला साऊथ कोरिया या देशातला खेळ आहे. तो राष्ट्रीय खेळ आहे तिथला. तर तायक्वांडो म्हणजे आधी पहिल्यांदा आपण समजून घ्यायचं काय, हे नाव कसं काय पडलं, तायक्वांडो म्हणजे काय. तर ते थोडक्यात सांगतो तुम्हाला. ताय म्हणजे पाय, क्वान म्हणजे हात आणि डो म्हणजे कला. तायक्वांडो म्हणजे हाताने आणि पायाने जो खेळला जातो ती कला. हातापायाने खेळल्या जाणाऱ्या कलेला तायक्वांडो असं नाव त्यांनी दिलेलं आहे, म्हणून ह्याला तायक्वांडो असं म्हटले. तायक्वांडो हा तिथला राष्ट्रीय खेळ कसा काय झाला ह्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. पूर्वीच्या काळी राजे महाराजांच्या काळामध्ये सैनिकांना स्वसंरक्षण म्हणजे कशा पद्धतीनं लढायचं आहे निशस्त्रपणे, म्हणजे आपल्या हातात शस्त्र नसतं त्या निशस्त्रपणे कशा पद्धतीनं लढायचं आहे ही कला शिकवण्यासाठी काही तज्ज्ञ योगींना तिथे घेतलं गेलं आणि त्या योगींच्या त्याच्यातून काही टेक्निक्स काढले आणि त्या टेक्निकाच्याद्वारे सैनिकांना शिकवायला सुरुवात केलं. नंतर ना त्या जे येत होते प्रतिस्पर्धी येत होते, दुश्मन येत होते, त्यांच्यावर ते निशस्त्रपणे हल्ला करायचे आणि स्वतःचं संरक्षण करायचेच, देशाचे संरक्षण करायचे, त्या राज्याचं पण संरक्षण करायचे. अशा पद्धतीने हा एक स्वसंरक्षणात्मक खेळ झाला. नंतर काही कालावधीनंतर भरपूर काळ उलटून गेला. नंतर त्या देशाने आर्मीला म्हणजे जे सैनिक आहेत आर्मीमधले त्या आर्मींना हे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केलं. हे प्रशिक्षण त्यांनी आत्मसात केलं. प्रत्येक ठिकाणी जे लढायला जात होते त्यांच्या हातात जरी समजा त्यांच्या हातात हत्यारं जरी असली तरी सुद्धा हत्यार नसताना सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि दुश्मनांना हरवलं पाहिजे हे त्याच्यामध्ये शिकवलं जात होतं. काही मार्मिक असे स्थळ होते, तिथे मारलं तर कशा पद्धतीने तो पडत होते. तर अशा पद्धतीचा एक मार्शल आर्ट ते त्यांनी शिकवायला सुरुवात केलं. प्रत्येकानं त्या ट्रेनर बनवलं, चांगले ट्रेन झाले आणि त्यांनी काही काळानंतर त्यांच्या कोरिया आणि जपानमध्ये युद्ध झाले. युद्धात सुद्धा त्यांनी ह्याचा वापर चांगल्या पद्धतीने केला आणि नंतर ना त्या युद्धामध्ये ते जिंकले सुद्धा. आणि त्या खेळाला त्यांनी तेवढ्यातच न ठेवता खरोखर हा खेळ स्वसंरक्षणात्मक आहे. प्रत्येक आपल्या कोरियामध्ये हा प्रचलित झाला पाहिजे, प्रत्येकाच्या घरात पोचला पाहिजे. लहान मुलांनी, महिलांनी, तिथल्या सगळ्या जे जनता आहे त्यांनी शिकलं पाहिजे, त्यांना त्याची माहिती व्हायला पाहिजे. म्हणून ते फक्त शासनाच्या ह्याच्यात न ठेवता शासनाने त्याला प्रत्येक शाळेत कशा पद्धतीनं पोचेल ह्याची जरासं थोडासा अभ्यास केल्यानंतर त्यांना समजलं की शाळेमध्ये जर समजा तो पीटीच्या शारीरिक शिक्षणाच्या जर ह्याच्यामध्ये दिलं तर लहान मुलांना हे बेसिक ट्रेनिंग शिकवता येईल. किमान त्यांना ब्लॉक कसा करायचा, पंच कसा मारायचा, त्यांना ताकदीची गरज नाही, बेसिक ट्रेनिंग माहिती तरी झाली तेवढ्या वेळात. तर तशा पद्धतीने त्याने त्या तायक्वांडो या खेळाला नेऊन त्याने त्या शाळेच्या शारीरिक शिक्षणाच्या याच्यामध्ये इन्क्लूड केल्यानंतर प्रत्येक मुलगा पीटीच्या तासाला अशा पद्धतीचे व्यायाम करून त्याने किक मारायला, स्वतःचं रक्षण करायला, तो कुठेही जरी नॉर्मली कोणाबरोबर दंगा करत असेल, फाईट करत असेल तरी सुद्धा तो त्या पद्धतीने फाईट करायचा. आणि लोकांना वाटायचं की हे काय हा डान्स करताना सुद्धा तो त्याच पद्धतीने करायचा. अशा पद्धती एवढा प्रचलित तो तायक्वांडो झाला. म्हणून कालांतराने ह्याला तिथे राष्ट्रीय खेळ म्हणून त्याला शालेय स्पर्धेमध्ये तिथल्या जे स्कूल्स होत होते किंवा तिथे उत्सव होत होते, त्या उत्सवामध्ये काही आपल्या आता कसं कुठेतरी उत्सव असले तर कबड्डीच्या स्पर्धा भरवल्या जातात किंवा खो खोच्या स्पर्धा भरवल्या जातात किंवा असे काही आपले इकडचे इंडियन गेम्स आहेत तसे भरवले जातात. तशा पद्धतीने त्या देशामध्ये
तिथे काही जर सण असेल तर सणाच्या ह्याच्यातून उत्सवाच्या ह्याच्यातून तो खेळ भरवला जात होता. तशा पद्धतीने त्या गेमला राष्ट्रीय खेळ म्हणून तिथं दर्जा मिळाला आणि तो गेम पुढे पॉप्युलर झाला तिथे. तेवढ्यालाच न ठेवता त्यांनी त्या ज्या तायकोंडोला जागतिक पातळीवर नेऊन पोहोचवला त्यांनी. त्यांनी ह्या खेळाला 208 देशामध्ये तिथे असोसिएशन बनवून तिथे तायकोंडोचा खेळचा प्रचार करून किमान नाही तर 8 लाख 9 लाखाच्या वरती त्याच्या वरतीच अजून हा आकडा काय असा सांगता येणार ना, पण त्याच्या वरतीच खेळाडू बनवले आणि आत्ता तिथे प्रशिक्षण अजून त्याच्याहून जास्त खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत तिथे. तर अशा पद्धतीने ह्या तायकोंडोला जागतिक पातळीवर दर्जा मिळाला आणि हा दक्षिण कोरियामधला राष्ट्रीय खेळ म्हणून त्याला संबोधित करण्यात आलं आणि हा खेळ जगभरामध्ये पसरला. सर, तुमच्या स्वतःबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. म्हणजे या खेळाकडे तुम्ही कसे वळलात किंवा तुम्हाला प्रोत्साहन कुठून मिळालं? बरोबर आहे सर, छान प्रश्न आहे. तर मला खरोखर लहानपणापासून खेळ आवडायचे, मार्शल आर्ट पण आवडायचं. तर ह्याच्यातून जास्त त्याच्यात भर कुठं पडला म्हणजे आमचे मोठे बंधू व्यंकटेश्वरराव कर्रा हे कराटे शिकवत होते. कराटे एक मार्शल आर्ट होतं, त्याच्यामध्ये ते ट्रेनिंग घेत होते. ते कराटे शिकता शिकता ते येऊन घरी परत सराव करायचे. ते सराव करताना आम्ही पण पाहायचो काय करतात, तर उलटे असे टायर टांगायचे, त्याच्यामध्ये पूर्ण असे स्टिचिंग करायचे, दोन्ही पाय लांब करायचे, भिंतीवर 2 पाय असे लांब करायचे, जोरजोराने पंचेस मारायचे, ताकदीने सगळं. हे सगळं करत असताना आम्हाला एकतर्फी जरा थोडी भीती वाटायची, पण मजा पण वाटायची की असं असतं. हां, यस, हे आपण पण केलं तर काय प्रॉब्लेम, म्हणून थोडंसं फार साईडला जाऊन ते छे असा ते आम्ही करायला लागलो. नंतर हळूहळू घरात एक टी व्हीच्या द्वारे त्यावेळी पिक्चर दाखवत होते, तर ते पिक्चर आणून बघायचे. ते सर्व मित्र वगैरे बसून ब्रुसलीचे चित्रपट बघायचे. त्यावेळी मी पण जाऊन बघायचो. यस, ते कशा पद्धतीने मारायचे हे सगळं आम्हाला उत्साह यायचा. तेवढ्यापुरती पूर्ण शरीर असं गरम वाटायचं की मीच स्वतः हे सगळं करतोय की काय. तर तशा पद्धतीने बाहेरून नसता आतून सुद्धा ते बिंबून गेलं की मार्शल आर्ट वगैरे आपण पण शिकलो तर बऱ्यापैकी आहे. त्याच्यातलं काही फायदे तोटे काहीच माहिती नव्हतं. एक मस्तीचा खेळ म्हणून त्याच्यात आतमध्ये मी घुसलो आणि दादाबरोबर सुरुवात केली ह्याची आणि रोज संध्याकाळी सकाळ संध्याकाळ अशी प्रॅक्टिस सुरुवात केली. ह्याच्यातून आमचे 2 भाऊ आहेत, ते सुद्धा मार्शल आर्ट तज्ज्ञ आहेत, ते सुद्धा माझ्याबरोबर प्रशिक्षण सुरुवात केलं. अशा पद्धतीने ह्या खेळामध्ये मी प्रवेश केला. सर, आत्ताच तुम्ही कराटेचा उल्लेख केलात. माझ्यासारख्या अनेक सामान्य श्रोत्यांना प्रश्न असतो की कराटे आणि तायक्वांदोमध्ये काय फरक आहे, तर तो जरा आम्हाला समजावून सांगा. ओके, बरोबर आहे, तुमचाच हा प्रश्न आहे. सगळ्या पूर्ण जे श्रोते आपण शिकतात त्यांचा पण प्रश्न आहे. तर तायक्वांडो हा कोरियन मार्शल आर्ट आहे आणि कराटे हा जापनीज मार्शल आर्ट आहे. दिसायला हे दोन्ही जरी मार्शल आर्ट एकसारखे दिसत असतील तर त्याचे नियम वेगळे आहेत. ह्याच्यामध्ये जे कराटे जे शिकवलं जातं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पंचेसचा वापर केला जातो, हाताचा वापर. म्हणजे जवळ राहून कशा पद्धतीने आपला हल्ला करता येईल, जवळ राहून टेक्निकमध्ये कसा मारता येईल, पायाचा कमी वापर केला जातो. पण कालांतराने असं दिसण्यात आलं की एक खेळाडू जर लांब असेल, दुश्मन लांब असेल तर त्याला कसं मारणार, कारण हात तिथपर्यंत पोहोचणार नाही. जर समजा आपण जर मारायला तिथपर्यंत गेलो आणि तो कुस्तीचा खेळाडू असेल किंवा दुसऱ्या खेळाडू असेल, रेसलिंगचा खेळाडू असेल, तर लगेच पटकन हात धरून जोरात आपटला की त्या मार्शलचा काहीच उपयोग नाही, अशा पद्धतीने होईल. तर त्याचा असा स्पीड आहे त्याच्यामध्ये, कराटेमध्ये पंचेसला स्पीड आहे, पॉवर आहे, सगळं आहे. पण थोडासा अजून विचार केला तर आपण त्याला अजून सेफ्टी बनवू शकतो. तसा विचार करून लांब असलेल्या माणसापर्यंत पोहोचण्याचं एकच साधन आहे निशस्त्राने, म्हणजे पाय. म्हणजे हातापेक्षा पाय मोठे. पायाने जर हल्ला केला तर हात तिथपर्यंत जाण्याची गरज नाही. म्हणून तायक्वांडो हा गेम पायाने आणि हाताने दोन्हीने पण केला, पण हाताने थोडा कमी वापर केला, कारण पाय ज्यावेळी लागले की अंतर पडलं, हात मारण्यासाठी त्याला जवळ जावं लागलं. पण हाताने आणि पायाने दोन्हींनी सुद्धा गेलं. ते जम्पिंग असतात, इकडच्या बाजूला तुम्हाला एक ठिकाणी न राहता साईडला होऊन कशा पद्धतीने चपळता, जास्त चपळतेने कशा पद्धतीने आपल्याला
त्याला सुरक्षा करता येईल हे त्याच्यात शिकवलेलं आहे. म्हणून कराटे आणि तायकोंडो ह्याच्यामध्ये ट्रेनिंगमध्ये थोडासा फरक आहेच. हं. आपल्याला म्हणताना आपण जुडो कराटे अशा पद्धतीनं बोलत असतो, हं. पण जुडोमध्ये सुद्धा ड्रेस पकडून पाडलं जातं, त्याला लॉकिंग सिस्टीम आहे, ते तायकोंडोमध्ये नाही. हं. आणि कराटेमध्ये पंचिंग सिस्टीम आहे, तर पायाचा वापर कमी केला जातो आणि तायकोंडोमध्ये पायाचा वापर जास्त केला जातो. अशा पद्धतीने ह्याचा थोडाफार फरक आहे. तुम्ही प्रशिक्षण कुठे घेतलं आणि यामध्ये तुम्ही काही विशेष कामगिरी केली आहे आणि तुम्हाला मेडल्स कुठची मिळाली आहेत? हे जे प्रशिक्षण आहे ते मी आमचे मोठे बंधू त्यांच्याकडून खरोखर त्या आता मी मागाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे बघूनच त्याचं ट्रेनिंग केलं. हं. नंतर कालांतरानं त्याचं ट्रेनिंग कॅम्प केले. कॅम्प करून मग नंतर आमचे जे मोठे बंधू होते त्यांनी जरासं थोडंसं ट्रेनिंगच्या बाबतीत मला सहकार्य केलं. त्याच्यातून माझ्यापेक्षा लहान असलेला भाऊसुद्धा त्याच्यात ट्रेनिंगमधनं मला सहकार्य केलेलं आहे. हं. तर त्याच्यामधून मला ते शिकायला मिळालं. आणि असं म्हणतात की मी नंतरनं भरपूर कॅम्प केले, बाहेर जाऊन भरपूर कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतलं, तरीसुद्धा पहिला जो किक शिकवतात तेच आपले गुरु असतात. म्हणून हे माझे मोठे बंधू माझे गुरु आहेत, त्यांच्याकडनं मला चांगला प्रोत्साहन भेटलेलं आहे. मी अनेक स्पर्धा, जिल्हा स्पर्धा खेळलेल्या आहेत, राज्य स्पर्धा खेळलेल्या आहेत, राष्ट्रीय स्पर्धा आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणममध्ये माझी राष्ट्रीय तायकोंडो स्पर्धा झाली. तिथे सुद्धा मी पदक संपादन केलं होतं. आणि त्याच्या अगोदर जिल्हा स्पर्धामध्ये अनेक पदक आहेत. कराटेमध्ये सुद्धा राज्य खेळाडू आहे, राज्य पदक आहे. आणि चायकोंडो म्हणून एक प्रशिक्षण आलेलं होतं. चायकोंडोमध्ये सुद्धा मी राष्ट्रीय खेळाडू आहे. तशा पद्धतीने मार्शल आर्टचे अनेक पदक मला प्राप्त झालेले आहे. तर तशा पद्धतीने ह्याच्यात खेळता ह्याच्यामध्ये सुद्धा मी पदक प्रमाण केले आहे. माझं किमान नाही म्हटलं तरी 10-15 वर्ष मी या खेळाच्या फील्डमध्ये स्वतः गेममध्ये होतो. आणि मग नंतर 2012च्या दरम्यानपासून मी स्पर्धा खेळणं बंद केली आणि कोचिंग देण्याचं सुरुवात केली. स्वयंसिद्धा या योजनेविषयी आम्हाला थोडी माहिती द्या. म्हणजे मुलींना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीने या खेळाचा कसा फायदा होऊ शकतो? स्वयंसिद्धा हा एक शासकीय उपक्रम आहे. थोडीफार स्वयंसिद्धाची तुम्हाला माहिती सांगतो. स्वयंसिद्धा ही 2001 मध्ये जिल्हा क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या योजनेखाली हा उपक्रम राबवला जात होता. ह्याचं कॅम्प झाले, त्याच्यामध्ये राज्यभरातले सगळे मास्टर ट्रेनर्स तिथे बोलवले गेले आणि तिथे तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या द्वारे त्यांना प्रशिक्षित केलं गेलं. म्हणजे महिलांना आणि मुलींना कशा पद्धतीनं त्यांना ट्रेनिंग द्यायचं आहे, त्यांना वॉर्मअप काय घ्यायचं, ते मार्शल आर्टच नसून आपल्या सोप्या पद्धतीनं कशा पद्धतीने देता येईल, जेणेकरून ग्रामीण भागातली महिला सुद्धा मुली सुद्धा न लाजता हे स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण घेऊ शकतं. ह्याच्या माध्यमातून आपल्याला त्या स्वयंसिद्धाचं उपक्रम आपल्याला जिल्ह्यामध्ये राबवायचं होतं. त्यासाठी रत्नागिरी तालुका, प्रत्येक तालुक्यामध्ये एक मास्टर ट्रेनर्स पाठवले गेले आणि तायकोंडो असोसिएशनच्या माध्यमातून हा उपक्रम करत होते आणि ह्याचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी याच्यातून चालत होतं. पुढे मला रत्नागिरी तालुका ग्रामीण भागातल्या मुलींना आणि महिलांना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण देण्यासाठी मला इथं निवड केली होती. तर मी 2004 पासून 2003ला मी ट्रेनिंग घेतल्यानंतर मी रत्नागिरीत आल्यानंतर 2004 पासून स्वयंसिद्धाचं हे ट्रेनिंग सुरुवात केली. या ट्रेनिंगसाठी महिला किंवा मुली येणार होते, त्यांना एक जागा उपलब्ध करून देण्याची गरज होती. त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी साहेबांनी आपल्याला जिल्हा क्रीडा संकुलमध्ये व्यायामशाळा उपलब्ध करून दिली होती. जरी जागा उपलब्ध असली आणि शासकीय जरी योजना जरी असली तरी त्याला कुठलाही प्रतिसाद नव्हता. किमान 2-3 महिला त्या क्रीडा संकुलमधल्या मॅडम आणि 2 महिला येऊन उभे राहिल्या की त्यांना शिकायची इच्छा होती, त्याच्यामुळे त्या 2 महिला उभ्या राहिल्या, पण प्रतिसाद काहीच नव्हता. 2 महिन्यानंतर ते सुद्धा थोडेफार शिकले आणि मग नंतर त्यांनी सुद्धा बंद केलं. मग हा विचार करत असताना मला असं जाणवलं की आता सध्या आपण जरा बाहेर पडलं, जर समजा एक ठिकाणी घेण्याची ऐवजी आपण बाहेर पडून जरा याचा प्रचार करूया. तर प्रत्येक शाळेमध्ये, रत्नागिरी तालुक्यातल्या प्रत्येक शाळेमध्ये, ग्रामीण शाळेमध्ये, ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये सुद्धा मी फेरी मारायला सुरुवात केली. साहेबांकडनं मी एक पत्र घेतलं, कारण शाळेमध्ये जर जायचं असेल तर त्याची माहिती तर सांगावी लागणार आहे, पण आपण कुठून आलो आहोत,
कारण कोणाला प्रायव्हेटमध्ये मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी ते देणार नाहीत. म्हणून ते पत्र घेऊन मी त्या मुख्याध्यापक साहेबांना दाखवलं. काही शाळेंच्या अडचणी होत्या. मुलींना शिकवायचं असलं तर पुरुष प्रशिक्षका चालत नाही, महिला प्रशिक्षका पाहिजे, अशा अडचण होत्या. करत काही ठिकाणी जागा उपलब्ध होत नव्हती. तर तसे भरपूर प्रश्न होते. तर काही ठिकाणी मला तिथे जागा भेटली. पहिल्यांदा मी खेडशी महालक्ष्मी हायस्कूलमध्ये एक वळंड्यातच एक जागा होती. त्यांनी काही मुलींना तिथे उभे केले. त्या मुलींना सुरुवात केली मी शिकवायचं. 1 महिन्याचा तो कोर्स आहे खरा म्हटला तर 1 महिना शिकवायचा. पण किमान 1.5 महिना 2 महिना तरी ते उपक्रम चालला चांगला आणि तिथल्या मुलींना मी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केलं. आणि ते सुरुवात करता करता मी इकडे पोलीस हेडक्वार्टरमध्ये एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये छोटासा क्लास ओपन केला, जेणेकरून शाळेमध्ये जे प्रशिक्षण देत होतो ते पुरेसं नव्हतं. अजून काही अटॅक शिकवण्याची गरजेचं होतं आणि त्याच्यात वेळ लागत होता. त्यामुळं ऍक्टिव्ह असलेल्या मुलींना त्या क्लासमध्ये प्रशिक्षण देण्याचा मी विचार केला होता. त्या 2-4 ज्या मुली आल्या त्या मुलींनी चांगला ग्रीप घेतला आणि त्या मुलीने ग्रीप घेतल्यानंतर त्यांना ते अटॅक वगैरे शिकवले. कोणी साधारण महिला, साडीवर असलेली महिला सुद्धा हे खेळू शकते हे त्यांना दिसलं पाहिजे. ते काय मी आणि दुसऱ्या कोणीतरी दाखवलं तर ते कोणी पुरुष करू शकतं असा विषय. पण एक महिला आणि महिला जर करून दाखवत असेल तर ते ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली त्यांनी. तर तशा पद्धतीने त्या मुलींना प्रशिक्षण दिलं आणि त्या मुलींना नेऊन डेमॉन्स्ट्रेशन करायला सांगितलं तिथे. आणि मुली हे करू शकतात हे त्यांच्या डोक्यात बसवलं. तुला जर समजा कोणतरी बलाढ्य मनुष्य लगेच पटकन गळा पकडला तर तू कशा पद्धतीने अटॅक करून त्याला मारू शकतेस. अशा पद्धतीने तिच्या खरोखर त्याचा कॉन्फिडन्स वाढवला. खरं त्या 2 मुली ज्या होत्या, सोनम चव्हाण म्हणून एक मुलगी होती, अजून काही मुली होत्या, त्यांचं नाव आठवत नाही पण होत्या, त्या मुली चांगल्या पद्धतीने आणि त्या शिकून त्यांचं डेमॉन्स्ट्रेशन प्रत्येक शाळेमध्ये मी दाखवायला सुरुवात केली. खरोखर त्यावेळी काही मुली प्रशिक्षणासाठी शाळेने सुद्धा ते डेमॉन्स्ट्रेशन दाखवल्यानंतर येऊन प्रशिक्षण द्या म्हणून काही शाळेने सुद्धा आम्हाला इन्व्हाइट केलं. तर तिथे जाऊन अशा पद्धतीने हे स्वयंसिद्धचं हळूहळू शहरी भागात, ग्रामीण भागात अशा पद्धतीनं वाढ निर्माण झाली. आणि संरक्षण आत्ता सुद्धा मी वाटत खंडाळ्यामध्ये सुद्धा किंवा इथे फणसोपमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं ट्रेनिंग देऊन त्या मुलींना बेसिक ट्रेनिंग देऊन त्या मुलींना एक कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न आता हा चालू आहे. त्याच्यातून माझ्या कुटुंबातील म्हणजे माझी स्वतःची मिसेस आहे तिला पण त्याच्यात मी ट्रेनिंगमध्ये वळलेलं आहे. जेणेकरून काय होलं, बाहेरची मुलगी आज उद्या लग्न होईल आणि जाईल, ते ट्रेनर आपल्याकडे राहणार नाही. ह्या उद्देशाने माझ्याकडे असलेल्या महिलेला सुद्धा ट्रेन केलं आणि तिला सुद्धा आता ट्रेनिंग देण्यासाठी सोबत मी घेऊन जातो आणि मुलींना प्रशिक्षण द्यायला लावतो. सर, मला सांगा, या खेळामध्ये स्पर्धा कशा प्रकारच्या होतात, कुठून सुरुवात होते, या खेळातून पुढे करिअरच्या संधी उपलब्ध आहेत का आणि नोकरीच्या काही संधी यामध्ये उपलब्ध आहेत का? नक्की सर, ह्याच्यामध्ये नोकरी जशा पद्धतीने जे अधिकृत खेळ आहेत त्या खेळांच्या ह्याच्यामध्ये तायकोंडोचं सुद्धा नाव आहे. तर नोकरीसाठी आरक्षण आहे ह्याला, तर ते नोकरीसुद्धा मिळू शकते. पण ह्याच्यासाठी तुम्हाला अजिंक्यपद ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धा खेळणं गरजेचं आहे. तुम्हाला अजिंक्यपद स्पर्धेमध्ये 3 पदकामध्ये तुमचं नाव असलं पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही जिल्हा लेवलला खेळला लागणार आहे. त्यामध्ये सुवर्णपदक तुम्हाला संपादन करावं लागणार आहे. सुवर्णपदक राज्यात जावं लागणार आहे. राज्यात गेल्यानंतर राज्य स्पर्धेमध्ये तुम्हाला पदक पाहिजेच आहे. सुवर्णपदक असलं तर तुम्ही राष्ट्रीय खेळात निवड होता. तुम्हाला जर समजा नोकरीसाठी किंवा ग्रेस मार्क्ससाठी जर तुम्हाला हे विषय करायचे असेल तर गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल ह्या स्टेपमध्ये तुम्ही राज्यात मेडलिस्ट असलं पाहिजे. आणि दुसरा, तुम्ही राष्ट्रीय स्पर्धा याच्यातून खेळू शकता. अशा पद्धतीने संघटनात्मक ज्या स्पर्धा होतात, अजिंक्यपद संघटनात्मक स्पर्धा वर्षातून एकच स्पर्धा असतात. त्या स्पर्धेमध्ये जिल्हा, राज्य, राष्ट्रीय अशा स्पर्धा तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातून जे पदक तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही हे सर्टिफिकेट लावून तुम्ही नोकरी तुम्हाला मिळू शकते. दुसरं, त्याच्यामध्ये ग्रेस मार्क्स सुद्धा तुम्हाला 10वी आणि 12वीसाठी जे ग्रेस मार्क्स आहेत ते सुद्धा तुम्हाला त्यात मिळू शकतात. ह्याची सर्व माहिती तुम्हाला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय याच्यातून तुम्हाला माहिती प्राप्त होणार आहे. परत दुसरा एक भाग बघू शकतो आपण, शालेय स्पर्धा. ह्या जे शालेय स्पर्धा ज्या होतात त्या 14 वर्ष, 17 वर्ष आणि 19 वर्ष आतील अशा पद्धतीने ही स्पर्धा होते. वर्षातून एक स्पर्धा होते. ही शासकीय स्पर्धा आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या आयोजनेखाली ही स्पर्धा होते. संघटनेचे त्यात सहकार्य घेतलं जातं.
खेळाडूंची संख्या जास्त असेल तर तुम्हाला तालुका स्पर्धा खेळावी लागणार. मग तालुका स्पर्धा होतात त्याच्यामध्ये. तालुका खेळल्यानंतर त्यामध्ये जे सुवर्ण पदक मारतो तो जिल्ह्यामध्ये जातो. जिल्ह्यामध्ये सुवर्ण पदक मारतो तो विभागाला जातो. त्या 5 जिल्हे मिळून एक विभाग असतो. त्या तिथून जो सुवर्ण पदक मारतो तो राज्य स्पर्धेला जातो. तशा पद्धतीने सुवर्ण पदक आहे तो पुढे जातो स्टेट लेवलला आणि नॅशनल लेवलला. पदक असेल तर तुम्हाला नक्कीच ह्या खेळाचा पुरेपूर उपयोग होणार आहे आणि नोकरीसाठी तुम्हाला संधी भेटणार आहे. सर, तायक्वांदो मधल्या बेल्ट परीक्षांविषयी आम्हाला माहिती द्या. तायक्वांडो मध्ये हा जो बेल्ट ग्रेडेशनचा जो विषय आहे हा फेडरेशनच्या लेवलला किंवा असोसिएशनच्या लेवलला घेतला जातो. ह्याच्यामध्ये 2 भाग पडतात. एक क्युरोगी, एक फुमसे. क्युरोगी म्हणजे फाईट, जे आपण स्पायरिंग करतो त्याला क्युरोगी म्हणतात. आणि फुमसेमध्ये तुम्हाला किक म्हणजे जे फाईटमध्ये वापरणारे किक त्यांची फ्लेक्झिबिलिटी कशी आहे, ते कसं स्ट्रोकिंग कसं आहे, कशा पद्धतीनं त्यांना प्रेझेंटेशन केलं जातं आणि ते कशा पद्धतीनं आठवण करून आपण घेऊ शकतो ते त्या फुमसेमध्ये दाखवलेलं आहे. येल्लो, ग्रीन, ग्रीन 1, ब्ल्यू, ब्ल्यू 1, रेड 1 अशा पद्धतीने 9 बेल्ट असतात. त्याच्यानंतर त्यांना ब्लॅक बेल्ट दिला जातो. प्रत्येक बेल्ट हा त्याचं प्रॅक्टिस दर्शवते की त्याची किती प्रॅक्टिस झालेली आहे, त्याचा किती सराव झालेला आहे, तर तो तेवढा सराव करतो का. मग आता जर समजा फाईट लावायची असेल किंवा काय लावायची असेल तर त्या बेल्टच्या प्रमाणे सुद्धा फाईट घेतात. म्हणजे प्रशिक्षकाच्या येतात. स्पर्धेत असं नसतं कुठलाही बेल्ट लावून स्पर्धा होतात. पण शिकवताना मात्र ते कोचला माहिती व्हावी की हा किती शिकलेला आहे आणि अपोजिटवाला किती शिकलेला आहे ते माहिती व्हावी म्हणून ते एक बेल्ट दर्शवतात आणि त्याचे कलर दर्शवतात. तशा पद्धतीने त्यांची फाईट लावली जाते. ते सेम खेळतात म्हणजे इंजुरी कोणी होत नाही. सेम फाईट खेळतात. मोठा बेल्टवाला आला की तो जास्त शिकलेला आहे, जास्त किकिंग मारू शकतो, जास्त त्याचा सराव झालेला आहे हे त्याच्यात लगेच दिसून येतं. मुलांना एक एक्झाम असणं गरजेचं आहे. एक्झामच्या वेळी जो अभ्यास केला जातो तोच आयुष्यभर आपल्याला लक्षात राहतो. तर तशा पद्धतीने जे बेल्ट ग्रेडेशनचा जो विषय आहे तो बेल्ट ग्रेडेशन आले म्हटलं तर मुलगा प्रॅक्टिसला सुरुवात करतो. जो पुमसे हा प्रकार सुरुवात करतो, फाईटला सुरुवात करतो, वॉर्मअप सगळे लक्षात करायला सुरुवात करतो, त्याचा अभ्यास करतो, त्यातलं जनरल नॉलेज कळतं. अशा पद्धतीने 9 बेल्ट होईपर्यंत तो चांगला कॅपेबल, चांगला तयार होतो आणि परिपक्व बनतो आणि चांगला राष्ट्रीय खेळाडू सुद्धा बनू शकतो. सर, मला सांगा की तायक्वांदो या खेळाचं प्रशिक्षण साधारण कितव्या वर्षापासून घ्यायला सुरुवात करावी? तायक्वांडो या खेळाची खरं मर्यादा सांगतो तुम्हाला, म्हणजे 3 वर्षापासून पुढे 50-60 वर्षापर्यंत सर्वजण तायक्वांडो शिकू शकतात. चांगला प्रशिक्षक निवडून त्याच्यामध्ये तुम्ही जर मुलांना घातलं तर तो वयाच्या ह्याच्यानं सुद्धा चांगल्या पद्धतीने तो प्रशिक्षण घेऊ शकतो. ह्याच्या वयाची मर्यादा काहीच नाही. 3 वर्षापासून 50-60 वयापर्यंत कोणीही तायक्वांडो चांगल्या पद्धतीने खेळू शकतो. सर, तुम्ही खूप छान माहिती देताय आणि आपल्या श्रोत्यांना तायक्वांदो ह्या खेळाविषयी माहीत नसलेल्या अनेक गोष्टी आत्ता तुमच्या या मुलाखतीमधून आमच्या श्रोत्यांना कळलेल्या आहेत. तर सर, जाता जाता आपल्या श्रोत्यांना तुम्ही काय संदेश द्याल? सर्व श्रोत्यांना मी एक कळकळीची विनंती आणि करतो की प्रत्येक आपल्या घरातल्या मुलींना स्वसंरक्षण एक काळाची गरज आहे आणि ते प्रत्येक मुलींना शिकवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही वयोमर्यादा बघू नका. 5 वर्षापासून 3 वर्षापासून मुलीला बेसिक ट्रेनिंगसाठी तुम्ही मार्शल आर्टचं प्रशिक्षण द्या. ते कोणतंही मार्शल आर्ट असो पण त्यांना त्याची आवड निर्माण करून द्या. त्यांना मार्शल आर्टच्या बाबतीत काही गैरसमज आहेत ते गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही स्वतःहून बाहेर आलेलो आहोत आणि ह्याच्या माध्यमातून आज तुम्हाला भरपूर काही प्रश्नांची उत्तरे मिळालेली आहेत. तर प्रत्येक मुलीनी हा जो तायक्वांडो स्वसंरक्षणात्मक खेळ आहे तो प्रत्येकाने शिकलं पाहिजे. मुलांना सुद्धा तुम्ही लवचिकता, बॉडीची लवचिकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैशापेक्षा किंवा सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं आहे तर आपलं आरोग्य आहे. तायक्वांडो शिकल्याने बॉडी फ्लेक्झिबिलिटी राहते. बॉडी फ्लेक्झिबिलिटी राहिली तर आरोग्य चांगलं राहील, मेंदू शार्प बनेल आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल आणि त्यांना त्याचा उपयोग शिक्षणासाठी पण होणार आहे. आणि जर जिल्ह्यामध्ये कुठेही तुम्हाला तायक्वांडोचं जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही तायक्वांडो असोसिएशन ऑफ रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन, सचिव लक्ष्मण कर्रा, अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कर्रा
ह्यांना तुम्ही संपर्क करून अधिकृत तायक्वांडोचं सेंटर कुठं आहे ते त्याची माहिती घेऊन तिथे तुम्ही मुलांना प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्ही पाठवू शकता. अशी विनंती करतो आणि इथे संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तायक्वांदोविषयी अत्यंत बहुमूल्य अशी माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमाच्या क्रीडारंग या सदरात आज आपण ऐकलीत रत्नागिरी तालुका तायक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष आणि स्वयंसिद्धाचे मास्टर ट्रेनर श्री राम व्यंकटराव कर्रा यांनी दिलेली माहिती. याबरोबरच आजच्या कार्यक्रमातून मी रेडिओ मित्र संकेत संजय चक्रदेव आपला निरोप घेतो. नमस्कार. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य